बया 16 जून 2018 प्रति फौजी अजिंक्य शिंदे साहब. तारीख टाकली, नाव लिहिलं. आता हा इशय रमजान के लिए यास्मीन के घर जाने की परवानगी. परवानगी 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 परवानगीला हिंदीमध्ये काय बोलतात? परवानगी, हा परवानगीच म्हणतात. परवानगी मिळणे बाबत. झाला का स्वयंपाक? हे काय टमाटे घेतलेत. अगं बया, अजून सुरुवात व्हायची का? होय. नाही काय लिहायचं? नाही फौजी अजिंक्य शिंदे. फौजी काय मदत करू का? काही गरज नाही. आम्हाला कोण मदत करायला होतं का? आमचं आम्ही करायचोच ना. असू दे, करते मी. जा तू. समजा जमलं पाहिजे तिला. आयो, कोथिंबीर धुवायची राहिलीच की. मी धुवून आणते. मम्मी, मी तिचं काम वाढवायला बघत होते आणि तुम्हालाच वरड. राहू दे, मी बघते काय करायचं ती. तू नका तिचं काम वाढू. चल आराम करू. आहो, बोला. जेवण कसं झालं होतं? हा, चांगलं होतं. एवढा विचार करायला लागतोय व्हय? बायकोशी बोलताना नीट विचार करून बोलत जा, असं मित्रांनी सांगितलंय. कुणी? मित्रांनी. हा, ते परमिशन. कसली परमिशन? अहो, मग कशी सांगितलं होतं की यास्मीनकडे जायची. हा, ती वय. हा, लेटर लिहिलंय का? होय. कुठे? बघू काय म्हणणं आहे. हे घ्या. प्रति फौजी अजिंक्य शिंदे साहब. विषय रमजान के लिए यास्मीन के घर जाने की परवानगी मिळणे बाबत. बर,
फौजी साहब, आज ईद है। मैं यास्मीन के घर शीर खुरमा बनाने के लिए जाने का है। आप मुझे परमिशन देंगे, ये खात्री है? आपकी शीतल अजिंक्य शिंदे। अय काय झालं असाला? अगं असं कोणी लिहितोय लेटर? मला असंच येतं. हा मग परमिशन आहे ना? शितले, मला एक सांग, तू माझ्याकडे परमिशन मागतीस याचं कारण काय? काय म्हणजे आता कुठल्या बी बाईनं काय बी करायच्या अगोदर तिच्या नवऱ्याची परवानगी घेतलीच पाहिजे की. का? का म्हणजे असंच तर असतंय. कुणी ठरवलंय? माहित नाही. शितले, कुठल्या बी बाईला परमिशन घ्यायची गरज का पडते? स्वतःच्या मैत्रिणीला भेटायचे, एखादी गोष्ट शिकायची, त्यासाठी नवऱ्याची परमिशन का घ्यावी लागते? आपल्याकडे परंपराच आहे की कुठली बी गोष्ट करण्याच्या अगोदर एकमेकांना विचारलं पाहिजेच आहे की. हा, दोघांनी एकमेकांशी बोललं पाहिजे, एकमेकांचं मत माहिती करून घेतलं पाहिजे. त्याला परमिशन घेणं असं म्हणत नाही. आणि हे बघ, प्रत्येक बाईनं तिच्या आयुष्यातले निर्णय तिने घेतले पाहिजे. आणि अगदी एखाद्या वेळेस तिला निर्णय घेताना मदत पाहिजे असेल तर मदत करणं प्रत्येक नवऱ्याचं कर्तव्य. आणि प्रत्येक बाईला बरं वाईट कळतं. हा, प्रत्येक वेळी तिचा निर्णय बरोबरच असेल असं नाही, पण तेव्हा तिच्या नवऱ्यानं जर चुकलं माकलं तर तिच्या सोबत राहायला पाहिजे. आणि मला माहिती आहे तू कुठलाच निर्णय चुकीचा घेणार नाही. म्हणजे मी यास्मीनकडे जाऊ ना? परत तेच? शितले, तुला वाटतंय ना जावं, तर मग जा. थँक्यू फौजी.